सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते. यस, नॅशनल कबड्डी प्लेयर आहेत ते. सर्वचे सर्व नॅशनल कबड्डी प्लेयर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच, गिफ्ट टेम्पर्स, कोल्ड ड्रिंक आणि सोबतच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली गेली आहे. वेल प्लेड जितेंद्र. पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्या दरम्यान आपण पुढच्या मॅचच्या दिशेने बोलूया. बघा टायमर सेट केला जातो या ठिकाणावर ना. दोन्ही टीम्स लक्ष असू द्या. रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली मास्टर 40+ संघाचे करता धरता श्यामशेठ चौधरी ताडाली यांच्याकडून शोलमाता 40+ वर्ल्ड संघाला अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. पहिला बाउन्सवर चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. संतोष ठाकरे विथ संजय ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजेंद्र पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिलं षटक हाताळत असताना राजेंद्र पाटील, मी तर म्हणेन फायनल से पहिले फायनल. कारण या दोन्ही टीम्स आहेत ना, या भरपूर मजबूत आहेत. एका बाजूला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला चिरोपा कोण. अत्यंत महत्त्वाची लढत दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे कारण समोर संजय ठाकरे येतोय. षटकातील पुढचा बॉल राजेंद्र. पुन्हा एकदा या बॉलर्स देखील फटका तर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. फटक्यासाठी जागा बनवली होती आणि त्यानंतर मात्र गॅप शोधला गेला. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल झाला होता. संजय ठाकरेच्या बॅटमधून निघणारा चौकार आपण पाहतोय. अकाउंट ओपन करतोय संजय स्वतःचा आणि संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. राजेंद्र पाटीलचं हे पहिलं षटक. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी एस्टांच्या वरून चेंडू बॉल. यस, चेंडू निघून गेलाय. चेक. यस, राजेंद्र पाटील पुन्हा एकदा. या वेळेस देखील अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून फटका. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. बॉल मागे तेवढा वेग पाहायला मिळत नाहीये आणि त्या कारणास्तव वारंवार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. संजय ठाकरेच्या बॅटमधून निघणारा दुसरा चौकार. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फटके येत आहेत संजय ठाकरेच्या बॅटमधून. हा निघणारा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेस मात्र अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय संजय ठाकरेच्या बॅटमधून. चौथा चौकार. आणि पहिल्या षटकाची समाप्ती. काही कमालीची सुरुवात आपण पाहतोय. राजेंद्र पाटीलवर आक्रमण केलं गेलं. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केल्या त्या ठिकाणी.
आणि त्यामध्ये संजय ठाकरेचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलंय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती आणि त्यानंतर उर्वरित 5 बॉलमध्ये 4 चौकार. चौकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली आहे. तर शेवटच्या 3 बॉलवर 3 चौकार आले आणि त्याच्या जोरावर सुरुवात अप्रतिम राहिली आहे. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर परेश महाजन. पाहूया महाजन कमबॅक करेल का. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतरच्या मदतीने या षटकाची सुरुवात. परेश महाजन म्हटलं की नक्कीच तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल. अगदी दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. या प्लेस बॅकफुटवर जाऊन बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये बॉल उचलला गेलाय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बाजूने. 2 नॉट 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. कालिका माता कालवार संघाने 2 सामने जिंकल्यात आतापर्यंत. तर या 2 टीमचा विचार केला तर या 2 टीमने देखील प्रत्येकी 1 मॅच जिंकली आहे. आत्मविश्वास वाढला असेल यात काही शंका नाही आहे. परंतु ही मॅच जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत आणि यामध्ये कोणता संघ विजयश्री मिळवेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल परेश महाजन. चला वेल कमी खर्च करा. समोर संतोष ठाकरेला आपण पाहतोय. या वेळेस बॅट चिकाडा यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. राजेंद्र पाटील त्या ठिकाणी आहेत. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. चालू मॅचचा विजेता संघ कालिका माता कालवार टीम सोबत खेळेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि त्याचं कारण म्हणजे एक डावखुरा खेळाडू खेळपट्टीवर आहे संतोष, जो 4 धावांवर खेळतोय. तर संजय ठाकरेच्या बॅटमधून 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत, जो वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबणार नाहीये. निघून जातोय पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. चार चौकार सलग संजय ठाकरेच्या बॅटमधून. आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि 6 बॉलमधील 5 बॉल सीमारेषे बाहेर भिडकावल्यात चौकारासाठी. अर्थातच जणू काही फक्त ने फक्त 4चा पाडा येतोय की काय संजय ठाकरेला. चौकारांमध्ये डील करतोय. 25 धावा धावफलकावर. परेश महाजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर संजय ठाकरे. या वेळेस फ्लाइट दिली होती चेंडूला, परंतु अडवा बॅटने स्वीप केलंय त्या ठिकाणी. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग चुकीची आहे. संजय ठाकरेला परतावं लागेल. महत्वाची विकेट. संजय बॅक टू द डगआउट. एकवीस धावांचं वैयक्तिक योगदान संजय ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि त्यानंतर नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट.
एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 27 धावा झाल्या आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. दहा धावा आतापर्यंत खर्च केल्यात परेश महाजनने. थोडं कमबॅक जरूर म्हणावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. शेवटचा बॉल समोर गणेश ठाकरे. या बलेचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत्यात आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील पूर्ण झालाय. 2 षटकांची समाप्ती. एक महत्वाची विकेट. 29 धावा धावफलकावर आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहूया षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी टीमचे कॅप्टन देवेन मुकादम कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवत आहेत. कारण आतापर्यंत जर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा विचार केला तर धावा चांगल्या बनल्यात. 29 धावा धावफलकावर आहेत पहिल्या 2 षटकामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे संजय ठाकरेची फलंदाजी. वारंवार चौकारांमध्ये डील केली आहे. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. एकदम मिसाईल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला भिडकवलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दिनेशच्या माध्यमातून अप्रतिम झेल. महत्वाची विकेट. संतोष ठाकरे बॅक टू द डगआउट. दिनेश भोईर त्या ठिकाणी होता. चांगला झेल कंप्लीट केलाय दिनेशने. अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे टीम चिरोबा कोनला. नवीन फलंदाज किरण आलाय. किरण ठाकरे हा देखील एक चांगला खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल हलक्याने फ्लिक केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र किरण नकार देतोय. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावफलक 30 वर पोहोचले. प्रशांत पुन्हा एकदा. समोर गणेश आहे. पाहूया गणेश ठाकरे. या बॉलेचा बॉल. मोठा फटका ठोकण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलतोय. निर्धाव. 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या आणि त्यानंतर हे तिसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून आतापर्यंत चांगलं कमबॅक प्रशांतने केलंय. या बॉलेस देखील अजून एक कमालीचा चेंडू. गणेश स्वतः निघालाय त्या ठिकाणावरना. बॅटची कडा आहे हे देखील जाणलंय त्याने. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अत्यंत मोठी विकेट. गणेश ठाकरे बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज कालुराम ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय, मिळेल सिंगल. आता मात्र खेळपट्टीवर दोघे भाऊ आहेत, किरण आणि कालुराम. 31 31 धावा धावफलकावर. काय कमालीचं षटक आपण पाहतोय. प्रशांत मात्रच्या माध्यमातून शेवटचा बॉल बाकी आहे. 2 विकेट्स महत्वाच्या या ओव्हरमध्ये आणि धावा फक्त ना फक्त 2च खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. दिनेश बॉल पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट, फक्त ना फक्त सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्यात फक्त ना फक्त 3च धावा. प्रशांत मात्रेचं हे कमबॅक चेरोबा कोण टीमसाठी अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये. आता मात्र शेवटचं षटक आहे. पाहूया शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय. यस, देवेन मुकादम टीमचे कॅप्टन शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी दिनेश भोईरवर देत आहेत. पाहूया दिनेश भोईर कशा प्रकारे षटक हाताळतील. बत्तीस धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. 2 षटकामध्ये वार पाहायला मिळाला तर तिसऱ्या षटकामध्ये पलटवार आणि आता मात्र शेवटचं षटक आहे. दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. एक वेगवान गोलंदाज आहे. दिनेशकडे वेग भरपूर आहे. पाहूया त्या वेगाचा वापर कशा प्रकारे करेल. समोर किरण. शेवटचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लावेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी देखील. पहिल्या बॉलवर या ठिकाणी 2 धावा येतात श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी आपण काही करण्यासाठी 5 बॉलचा खेळ अजूनही आहे. उर्वरित 5 बॉलमध्ये कुठपर्यंत मजल मारेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघ हे आपल्याला पाहावं लागेल. त्या दरम्यान बॉलला पुन्हा एकदा उडवलंय. संपर्क हवत असं नाही आहे. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत किरण ठाकरे आणि सोबतच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. 36 धावा धावफलकावर. मोठ्या फटक्याची गवसणी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी किरण करतोय, परंतु संपर्क हवत असं पाहायला मिळत नाहीये. दिनेश भोईर पुन्हा एकदा या बलेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बाट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता दिनेश भोईरच्या माध्यमातून. हे आपण पाहू शकता. यस, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीट केलंय किरण ठाकरेला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि झेलच्या स्वरूपात विकेट. किरण ठाकरेची महत्वाची विकेट. फलंदाज बाद.
संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. या बॉलेस देखील अनपेक्षित उचली, मात्र अव्वाक्या बाहेर आहे हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाड्याच्या खात्यामध्ये. धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दिनेश चांगलं षटक फेकतो आतापर्यंत. या बॉलेचा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन मध्ये प्रशांत त्या ठिकाणी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली कॉलिंग कालीरामच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 39 धावा झाल्या आहेत. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल चिरोबा कोण टीम समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉल नंतर मिळेल. शेवटचा बॉल. या बलेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क आवत असं नाही आहे आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. बॉल तर भरपूर चांगला होता. बीट केलं होतं संदेश ठाकरेला, मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाव्यामध्ये झालंय. 4 नॉट 40 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. नक्कीच 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. यस 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. या 41 धावा रोखल्या जातील का, त्या उलट या 41 धावा काढल्या जातील. आपण ऐकूया आमचे परममित्र, आमचे साथी समालोचक, भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे सदस्य काळीराम केनी. धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहत आहेत शोलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास भोईर चषक 2026 या सामन्यातून विजेता आणि श्री कालिकामाता कालवार आज ग्रुप बी मधून बक्षीस पात्र क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहणार आहोत. आणि त्यानंतर या स्पर्धेची पहिली सेमीफायनल मॅच बघूया जनमन गोवे टीम बरोबर कुठला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. उपस्थित सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि आज 3 संघ ग्रुप बी मधून आपल्याला पाहायला मिळतात. श्री कालिकामाता कालवार, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि चेरोबा 40+ कोण. आजच्या दुसऱ्या रात्रीमधली बघूया अंतिम विजेता टीम आपल्याला कुठली पाहायला मिळते. या सामन्यासाठी पंच भाऊ पाटील सर आणि विजय चव्हाण लारा सर यांना आपण पाहतोय. नक्कीच गंगामाता गुंदावली टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज दीपक पाटील आणि गावदेवी वेले टीमचे यष्टीरक्षक फलंदाज कॅप्टन गुरु थले यांच्याकडून देखील या दोन्ही टीमला आणि या स्पर्धेचे आयोजक शोलूमाता टीमला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. सँडी पाटील, श्रीजादा माली, राहुल माली, त्यानंतर राजन मडवी, किशोर माली सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्या गंगामाता गुंदावली आणि गुरुदत्त मानकोली हा सामना देखील आपल्याला ग्रुप सी मधून पाहायला मिळेल. जाऊया आपण चालू सामन्याकडे. 41 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चेरोबा 40+ कोण संघाची सनवेर जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय.
एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे आणि महेशभाई नाईक. नक्कीच उद्या गंगामाता गुंदवली संघाचे माजी संघनायक आणि ज्यांची गंगामाता गुंदवली संघामधून डॉट बॉलचा भाष्य म्हणून ओळख आहे दीपक पाटील आणि गुरुदत्ता मानकोली संघाबरोबर त्यांचा सामना पाहायला मिळेल. गुरु थले देखील सँडीसोबत जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 24 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान आहे चेरोबा 40+ कोण संघासमोर. अष्टविनायक ठाकोरपाडा संघाचा पहिला गोलंदाजी मार्कवर संतोष ठाकरे. चला आपण जरा सामना स्पीडअप करा. 11:10 झालेले आहेत. अजूनही आपल्याला आजच्या रात्रीचे 2 सामने इथे कव्हर करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका खेळलेत. अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. 2 धावा आल्यात प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून आणि चेरोबा 40+ कोण संघाच्या फलकावरती धावांचा श्रीगणेशा. बिनबाद 2. जॉनमन गोवे टीम बघूया 3 टीममधून गोवे टीम समोर कुठली टीम या अध्यक्ष चषकाचा पहिला सेमीफायनलचा सामना खेळेल. हा चेंडू चालला आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. संतोष ठाकरे लेफ्ट आर्म राऊंडचा मारा. इथे चेंडूला ऑन साईडला खाली क्षेत्र आहे. काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर जाणारा षटकार आपण पाहतोय. अगदी धूम धडाक्यात सुरुवात केलेली आहे प्रशांत म्हात्रेनं. दुसऱ्या इनिंगला धावसंख्या 12वर जाऊन पोहोचलेली आहे. डीजे अल्पेश आपण एकाच परिसरातील 5 टीम पाहिल्या होत्या. हा देखील प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून सुरेख फटका पाहतो. इनफिल्डच्या वरून चौकार आलाय. आपण उल्लेख करत होतो गुरुदत्त मानकोली 40+ आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकाचा आणि 5 टीम चेरोबा 40+ कोण, त्यानंतर जानमन गोवे, जानमन सरवली, गावदेवी पिंपलघर अशा आपण एकाच परिसरातील ते टीम शेवटच्या दिवशी पाहिले होते. क्या बात आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे. हा पहिला डॉट चेंडू संतोष ठाकरेचा या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमधला आलेला आहे. 4 चेंडूमध्ये 16 धावा. 5वा चेंडू डॉट. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि हा फटका अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं उडवला आहे. जैन तऱ्हेचं कौतुक करावं लागेल. चांगले प्रयत्न होते. अगदी मिड ऑफ वरून लॉंग ऑफ रिझनमध्ये जवळजवळ अंतर त्यांनी कापला होता. या चेंडूवर आल्या 2 धावा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या 6 चेंडूमध्ये प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून धावा आल्यात 18. 41 धावांचं लक्ष आणि पहिल्या ओव्हरमध्ये ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेनं
चेरोबा 40+ कोण संघाला करून दिलेली आहे. दोन चौकार, एक षटकार, दोन दुहेरी आणि एक डॉट अशा पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. ओव्हर नंबर 2 साठी गणेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच दत्ताजी तरे, विष्णू ठाकरे, जयवंत ठाकरे आणि कबीरदादा ठाकरे यांच्याकडून या स्पर्धेला आणि श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीमला शुभेच्छा. आता आपल्याला क्षेत्ररक्षण विखरलेलं पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेची पाबंदी आता हटलेली आहे. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन अशा इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू होता. महेश भाई नाईकनं चेंडूला प्लेक केला आहे. दुसरी धाव इथे महेश भाई नाईकनं पूर्ण केली. धावसंख्या 20, 7 मध्ये आलेत 20 आणि आता 17 मध्ये बनवायचे आहेत 21. 41 धावांचं माफक आव्हान. आता 17 चेंडू आणि 21 धावा. गणेश ठाकरे इथे हा चेंडू अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग. संजय ठाकरे तिथे उपस्थित. एक सिंगल धाव. चालू सामन्यातून विजेता संघ आणि श्री कालिकामाता कालभार असा आजच्या ग्रुप बी मधून आपण बक्षीसपात्र क्वार्टर फायनल चा सामना यानंतर पाहणार आहोत. एकवीस झाल्यात. 20 ची गरज. प्रशांत म्हात्रेनं चेंडूला अगदी समोर केलाय. किरण ठाकरे चेंडूला उचलत आहेत. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 23. 9 चेंडूमध्ये 23. चांगली टोटल आहे. पहिली सलामीर जोडी खेळपट्टीवर आणि चांगली सुरुवात, चांगली भागीदारी आपल्याला 2 सलामीवीरांमध्ये पाहायला मिळते. प्रशांत म्हात्रे आणि महेश नाईक. इथे हा फटका अगदी स्क्रीनच्या दिशेनं उडवलाय. चेंडू चाललाय सीमापार. हा येतोय प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. धावसंख्येला गवसणी घातलेली आहे. फक्त आणि फक्त 10 चेंडूमध्ये 29. 24 मध्ये बनवायचे आहेत. 24 मध्ये 41. 10 मध्ये आलेत 29. चांगली सुरुवात. प्रशांत म्हात्रे 40+ कॅटेगरीमध्ये पहिला मालिकावीर बाईक विजेता हा खेळाडू आहे, ज्याच्या नावी हा विक्रम आहे. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू गणेश ठाकरेचा आपण पाहतोय. नक्कीच गणेश ठाकरेने देखील दुसऱ्या ओव्हरचा 5वा चेंडू डॉट टाकलाय. संतोष ठाकरेने देखील पहिल्या ओव्हरचा 5वा चेंडू डॉट टाकला होता. धावसंख्या 29. 11 चेंडूमध्ये फक्त 2 डॉट चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत. हलक्या हातानं चेंडूला अगदी ऑन साईडला पुश केला आहे. संदेश ठाकरे चेंडूला उचलत आहेत. वेलकम डीजे आबी. 2 धावा पूर्ण केलेत. 2 ओव्हरमध्ये आलेत बिनबाद 31 आणि आता 2 ओव्हरमध्ये शिल्लक आहेत फक्त 10. अतिशय चांगला क्रिकेट. चेरोबा 40+ कोण संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 ओव्हरला 31 आलेत आणि 2 ओव्हरला आता फक्त 10 धावांची गरज आहे.
नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरबारा 40+ एक सिनियर खेळाडू शांताराम भाऊ भोईर अजूनही आपल्या संघावर खुश आहेत. ते अजूनही सांगतात की आम्हाला संधी आहे, बघूया असा 12वा खेळाडू पाहिजे. बघूया 2 ओव्हरमध्ये 10 धावा आणि गोलंदाज संजय ठाकरे आलेत. संजय ठाकरे खूप जुनं नाव आहे संघामधून, चांगला क्रिकेट. संजय ठाकरे सातत्याने सालाबादप्रमाणे अष्टविनायक ठाकूरबारा टीमसाठी खेळत आहेत. दोन ओव्हरमध्ये 10चं लक्ष शिल्लक आहे. महेशभाई नाईक स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे. 12 चेंडूमध्ये 31 धावांची वेगवान भागीदारी. इथे हा चेंडू अगदी ऑन दी कार्पेट चाललाय. शॉर्ट मिड विकेटला डीपमधून संदेश ठाकरेनं चेंडूला उचललाय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 33. आता फक्त 11 चेंडूमध्ये 8 धावा बाकी आहेत. अकरा चेंडूमध्ये 8 धावा. संजय ठाकरे शॉर्ट रनअप न तिथे अगदी जिथे फिल्डिंग लावली होती तिथे चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट मिड विकेट इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल धाव महेशभाई नाईकनं पूर्ण केली. धावसंख्या 34. आता 7 पाहिजेत 10 चेंडूमध्ये. 10 चेंडूमध्ये 7. हलक्या हातानं चेंडूला अगदी विसेमध्ये केलाय किरण ठाकरे. चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा येथे प्रशांत म्हात्रेनं पूर्ण केलेत. धावसंख्या 36. आता 5 पाहिजेत. 9 चेंडूमध्ये 5. बघूया आणि हा चेंडू चाललाय सीमा पार आणि आता स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. एका धावेची गरज आहे आणि हा विजयी षटकार. नक्कीच अजय भांबरेनं आज आयवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सर्वांना संधी आहे. सामना फिनिश केला आहे प्रशांत म्हात्रेनं षटकार ठोकून आणि तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच क्वार्टर फायनलमध्ये आपण चेरोबा 40+ कोण आणि श्री कालिकामाता कालभार या 2 टीमला पाहणार आहोत. धन्यवाद. प्रीतम पाटील, लखन भोईर आणि सागर पाटील आपलं खूप खूप धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर ज्यांनी नाबाद 40 धावा ठोकलेत कपिलजी पाटील आणि प्रवीणजी पाटील. अजय भांबरे चला नाणेफेकीसाठी या. क्या बात आहे. अगदी आम्हाला कॉल आलाय. या तिन्ही आपल्या शेलुमाता 40+च्या खेळाडूंच्या शुभ हस्ते आपण या क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. प्रवीण पाटील, कपिल पाटील आणि अजय भांबरे. सामनावीर प्रशांत म्हात्रे आपण येऊन आपलं सामनावीर पारितोषिक इथे घ्यायचं आहे. प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल काय फलंदाजी केली. नाबाद 40 धावा या सामन्यातून त्यांनी ठोकलेले आहेत. चला आपण सामनावीर पारितोषिक देऊन प्रशांत म्हात्रेला सन्मानित करूया. मान्यवर कक्षामध्ये मयूर पाटील आहेत, स्वप्नील पाटील आहेत, त्यानंतर मंगेश भोईर, प्रमोददादा भोईर हे आपले शेलोमाता 40+चे खेळाडू. आणि नाणेफेकी कक्षामध्ये नक्कीच कपिल पाटील, प्रवीण पाटील आणि अजय भांबरे यांना आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम देऊया आपण स्वप्नील पाटीलच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी.
अभिनंदन प्रशांत म्हात्रे. त्यानंतर मंगेश भोईर याच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर. प्रमोददादा भोईर आपण कोल्ड्रिंक द्यायची आहे आणि नक्कीच मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मनगटी घड्याळ देणार आहोत. तब्बल 4 पारितोषिक मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून देतोय. प्रवीण म्हात्रे आपलं स्वागत आहे. स्वर्गीय कुंडलिक श्रीपाद भोईर नाणेफेकी कक्षामध्ये श्री कालिका माता कालवा टीमचे उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण म्हात्रे बेस्ट ऑफ लक. देवेन मुकादम चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक आपलं देखील स्वर्गीय कुंडलिक श्रीपाद भोईर नाणेफेकी कक्षामध्ये वेलकम. दोन्ही टीमला विजयासाठी शुभेच्छा आहेत. नाणेफेकीची पुन्हा एकदा ओळख करून देतो. एका बाजूला शोलमाता 40+ चा लोगो आहे तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक अजय भांबरेच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. बघूया प्रवीण म्हात्रे आवाज देतील. काय म्हणणं आहे? अध्यक्ष चषक आणि अगेन्स्ट शेलू माता आलेले. खूप खूप स्वागत आपलं. कपिल पाटील, अजय भांबरे, प्रवीण पाटील आणि नक्कीच आपण थोडीशी चर्चा करूया. देवेन मुकादम क्वार्टर फायनल बक्षीस पात्र सामना खेळत आहेत. अगदी आपण पाहिलं तरी गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरी 2 सामने खेळलेत. मैदानामध्ये आउटफील्ड कशी आहे, खेळपट्टी आणि एकंदरीत जर लाईटचा विचार केला तर खेळताना काय अनुभव आला आहे या खेळपट्टीचा आणि मैदानाचा? मी मागच्या सामन्यात पण बोललो होतो, या मैदानाची एक विशेष अशी ख्याती आहे. या मैदानावर एक खेळण्याचं भाग्य ज्याला मिळतं तो खरोखर त्याला एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यासाठी.